आपण देवघरात व मंदिरात पूजेच्या आरतीसाठी आपण जो कापूर वापरतो हे त्या कापराचं झाड आहे आणि याचा सुगंध देखील सेम कापरासारखाच येत आहे. हे सुद्धा या नर्सरीमध्ये झाड उपलब्ध आहे. नमस्कार, मी सतीश शेवाळकर आणि आपण बघत आहात वेद न्यूजचे इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब पेज. आपण सध्या आलेलो आहोत आपल्या पुसद तालुक्यातील वरुड ग्रामपंचायत मध्ये आणि या ठिकाणी हे माझ्या मागे बघू शकता निसर्ग नर्सरी आहे. पावसाळ्याला सुरुवात चांगल्यापैकी झालेली आहे आणि दरवर्षी वेद न्यूज मीडियाकडून आपण विविध माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा या अंतर्गत पोस्ट टाकत राहतो विविध प्रकारच्या आणि लोकांना जागृत करत असतो. महत्वाचं म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचेरे संत तुकाराम महाराजांनी जो अभंगातला हा जी ओळ आहे याचा खूप एक वक्तव्य जे आहे की पशु प्राणी तसेच झाडं हे आमचे सोयरे आहेत, संबंधित आहेत आणि ते जगले पाहिजे, त्याच्यावर पृथ्वी अवलंबून आहेत. अशाच या विषयावर आपण या ठिकाणी या नर्सरीमध्ये आलेलो आहोत आणि या नर्सरीमध्ये बरेचसे विविध प्रकारचे झाडे, फुलांचे झाडे, शोचे झाडे आहेत आणि त्यांना निसर्गाचा समतोल राखल्या गेला पाहिजे हाच वेद न्यूजचा आपला एक संदर्भ आहे आणि विषय आहे. यातच माधवराव पडगणे सर्वेसर्वा निसर्ग नर्सरीचे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांनाही काही या झाडाबद्दल माहिती घेऊ आणि कशा संगोपन झाडाचं झालं पाहिजे हे त्यांना आपण विचारू. भाऊ, सर्वप्रथम नमस्कार. नमस्कार सर. आम्हाला एक असा विषय सांगा की दरवर्षी लोक येतात, झाडं नेतात, पण बऱ्यापैकी असंही आढळून येते की कुठेतरी ते झाडं लावतात पण त्याचं संगोपन नाही होत. लोकांचा कसा विषय आहे की उन्हाळा आला की त्याच्यानंतर धावपळ होते सुरू आणि पाऊस आल्यानंतर विसरून जाते आणि पावसाळ्यानंतर काही कालावधीत लावण्यास सुरुवात करतात आणि लगेच पाऊस कमी झाला की लगेच लोकांची सर होते की झालेले मागचे दिवस विसरून पुढे निष्काळजीपणा करतात. तर एक वर्ष जर झाडाला सतत जर समजा काळजी नाही केलं तर लगेच पुढच्या वर्षासाठी झाड जर चांगलं होईल आणि झाडाची सगळी क्षमता होईल. पावसाळा आला की त्या काही गोष्टी लावणं आणि नंतर काही गोष्टी विसरून जाणं, कमीत कमी 1.5 वर्ष झाडाला विसरून नाही गेलं पाहिजे. कारण भाऊंचा उद्देश अत्यंत छान आहे की उन्हाळ्यामध्ये आपण सावलीखाली गाडी लावायची, सावलीखाली थांबायचं आणि उन्हाळ्यात चर्चा करायची की पावसाळ्यात झाडं लावायचे पण लावत नाही. लगेच पावसाळ्याच्या सुरुवातीला चळवळ होते सुरू आणि पावसाळा कमी झाला की लगेच चळवळ बंद होते की लगेच उन्हाळा झाला की त्याची काळजी वाढते. काळजी न वाढता काळजी अशी ठेवायची किंवा जेणेकरून आपण 2 वर्षापर्यंत या झाडाला किंवा 1.5 वर्षापर्यंत किमान या झाडाला लावलेलं झाड आपण लागलं की नाही किंवा लागल्यावर त्याला काय कमतरता पडते ही जरी दखल घेतली तर 1 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये आपलं झाड पुढच्या वर्षासाठी कामी होऊ शकते. आणि परत पुन्हा त्याच गड्ड्यात त्या झाड लावायचे काम नाही पडत. नाही काय होते, एक गड्डा करतो परत पुन्हा त्याच गड्ड्यात झाड लावतो आणि मागचा विषय आपण घेऊन पुढे वारंवार तेच चाललो. पण एक विषय नील करायचा की लावलेलं झाड जगलं पाहिजे, पुढच्या विषयावर आपण समोर झालं पाहिजे. निसर्गाचा चांगला ऑक्सिजन देणारे झाडं कुठले आहेत आणि कुठले लावले पाहिजे? कडुलिंब आहे, तुमचा वड आहे, पिपळ आहे, बकुळ आहे, शिसम आहे, करंज आहे. हे वय मर्यादा ज्याची झाडं जास्ती आहे समजा कमीत कमी 100 वर्षाच्या वर राहतील किंवा 200 वर्षापर्यंत झाडं जगतील असे म्हणजे वय मर्यादा झाडं लावायची, सिजनल नाही लावायची. आणि त्याची लावण्याची एक पद्धत सगळ्यांना माहित आहे की लोक डायरेक्ट झाडं घेतात, त्याचं ते कॅरी बॅग आहे ते फाडतात आणि थोडासा खड्डा करून लावतात. पण व्यवस्थापन चांगलं नीट झालं पाहिजे. कशा प्रकारे आपण ते झाडं लावावी? त्या गड्ड्यातली माती काढायची, बाजूला ठेवायची आणि दुसरी माती घेऊन त्या झाड लावायचं आणि खडे गोटे आहेत कधी पाहायचं. नाही तर आपल्याला करायचे खडे गोटे तसेच राहते आणि तीच माती घेऊन तेच टाकतो. शेतातली काळी माती काळी माती घ्यायची आणि गड्डा थोडा झाडाला मोठा घ्यायचा कारण त्याला पाणी बसलं पाहिजे. आपण जेवढी थैली तेवढा गड्डा करतो तर ते लगेच त्या थैली फिट होऊन पुढे झाडाला पाणी बसत नाही. मग त्या झाडाचे कारण म्हणजे मग लावलेलं दिसते आणि मरते तेव्हा लवकर त्याचा हे होते सर्व होते. आपण आता यांच्याकडे कुठकुठले झाडं उपलब्ध आहे शोचे आणि मोठे झाडं सुद्धा आपण ते बघू. आम्हाला थोडी माहिती द्या कोणते झाडं आहे आपल्याकडे उपलब्ध? हे कदमा झाड आहे, पिंपळाचं आहे, ते वडाचं आहे, ते कडुलिंबाचं आहे. अच्छा अच्छा. हे कशाचं आहे? हे कदमाचं. अच्छा. हा. तर हे साधारणतः याची 10 फुटाची हाईट आहे. आणि याची 10 फुटाची आता हाईट आहे, आता 10 फुटाची हाईट आहे. पण सरासरी वाढताना हे झाड डेव्हलप वाढते आणि चांगल्या प्रकारे याची सावली 12 महिने हिरवत राहते. हे असा माध्यम आहे आणि टिकण्याला खूप लॉंग लाईफ टिकते. अच्छा अच्छा अच्छा. आणि
घ्यायला पुन्हा चांगला हे होतो. सुद्धा भरपूर झाड भरपूर. आपल्या हा. उपलब्ध आहेत. उपलब्ध आहेत. त्यानंतर हे पिंपळाचं झाड आहे. हे पिंपळ आहे, पिंपळाचं झाड बी जवळपास साधारण ते एक 8, 9, 10 8-9-10 फुटापर्यंत फुटाचा आहे. हाईट आहे. हा. पिंपळाचं झाडही छान आहे. पिंपळा ऑक्सिजन- झाडे चांगला ऑक्सिजनला आणि झाड टिकाऊ आहे बरोबर बरोबर. आणि औषधामध्ये झाडाचं हो चांगल्या प्रकारे आता हे होते. बरोबर. हम्म. आता हे वडाचे आहेत, हो वडाचे आहेत हे. वडाचे झाडही चांगल्या प्रकारे हा. हाईटनं उपलब्ध आहे या ठिकाणी. वडाचे झाड वडाचं झाड तर असं आहे की एकमेव हा झाड असं आहे की ते 24 तास ऑक्सिजन देते हा आणि खरोखरच अत्यंत सुंदर सावली. हा. माझं खरंच एक सांगणं आहे की हा. या विषयावर म्हणजे या पावसाळ्यामध्ये आपण ना खरोखर एक टीम तयार करा आणि झाडे लावा. यांचंही भरपूर सहकार्य राहणार आहे. हो. यांना तुम्ही जर का सांगितलं की गार्डन घरी बनवायचं आहे किंवा झाडे कुठं वृक्षारोपण करायचं आहे तर ते स्वतः येऊन खड्डे करून ते झाडं लावूनही देतात. त्यानंतर हे लिंबाचे झाडही या ठिकाणी हा 10-10, 15-15 फुटापर्यंत हे सुद्धा नर्सरीमध्ये आहेत. हे कशाचं आहे? फणसाचं हा. फणसाचं. याबद्दल थोडीशी माहिती. फणसाबद्दल काय, फणसाचं झाड आहे भरपूर चांगलं. कमीत कमी झाड असेल झाडाची, एका झाडाची किमान किंमत जाते आणि टिकाऊ राहते आणि निरोगी आहे झाड. म्हणजे असं काय रोगीट नाही समजा कोणते अच्छा. जास्त याला कुठले प्रॉब्लेम येणार आहेत रोगाचे काही कारणाचे. आणि जवळजवळ 50-60 वर्ष काम करू शकते एक झाड. अच्छा. आणि झाड मोठा झाल्यानंतर तिसऱ्या वर्षापासून फळ लागते. हे हा? शेतीतच लावा लागते का शेती- घरी पण नाही, नाही. लागू शकते? जरा जागा जरा मोठी पाहिजे, ऐसपैस पाहिजे, शेतात पाहिजे. अच्छा. त्याला राऊंड जरा मोठा होतो. बर बर. हा आणखी आपण बघू. हा. हे बघा हे नारळ आहे सर. आता हा हा हा. हे नारळ आहे, ग्रीन डार मलेशिया डार म्हणून आहे. अच्छा. हे नारळ कसं आहे, पहिले उंच जाऊन झाडं लागत होते नारळाला. हा. म्हणजे 15-20 फूट जात होते. हो. आता या झाडाची सुरुवात म्हणजे 4 फुटापासून नारळ लागायला सुरुवात होईल. बर. पहिलं नारळ म्हणजे पालखल मांडी घालून तोडायचं. अच्छा. या नारळाची जात आणि 100% चौथ्या वर्षी याला नारळ येऊ शकते. आता किंवा माझी 18 महिन्याची याची वय आहे. हम्म. तर इथून समजा चौथ्या वर्षी याला नारळ येऊ शकते आणि सरासरी या झाडाची एका वर्षामध्ये 300, 350, 400 झाडापर्यंत फळापर्यंत याची देण्याची कॅपॅसिटी आहे. 4 फुटावरच नारळ येऊ येऊ शकतात. शकते. हा, आणि पूर्वीला काय होतं की फार उंच जाऊन नारळ येत होते. हो. लोकांना पाडता येत नव्हतं, लोकांना तोडता येत नव्हतं. बरोबर. पण आताची परिस्थिती तशी नाही राहिली की जसं वयाच्या मानानं बसून तोडा, जसं मग झाड मोठं मोठं होत होईल तसं मोठं होईल. हो. पण सुरुवात आपली 4 फुटापासून स्टार्ट होणार आहे. बरोबर. आणि याची जात म्हणजे आपल्याकडे आहे, उपलब्ध बी आहे हो. आणि विक्रीला बी आहे आणि फळ येणारी जात आहे बर. आणि आलेली आहे. हो, तू पण आला. आता हे आंबा आहे समजा, लोक म्हणजे मोठं झाड पाहिजेत. हो. तर आता हे जवळजवळ 15 फुटापर्यंत झाड आहे. हा जवळपास 15 फुटापर्यंत झाड आहे. हा, हा, तर हे 15 फुटापर्यंत झाड आहे. हो. तर या झाडाचं वजन जवळजवळ 1 क्विंटल 40 किलो एका झाडाचं वजन आहे. 1 क्विंटल 40 किलो. 40 किलो या झाडाचं वजन आहे. ते म्हणले मोठे झाड तर मोठे झाड, तुमच्या हिशोबाने तुम्हाला छोट्यापासून आहे तर ते मोठ्यापर्यंत आहे. तर बरं, याला, मध्यम ही जात कोणती आहे? ही केशर जात आहे. अच्छा अच्छा. केशर आंबा याला आहे. आंबे कधीपासून येतात? किती याला वर्ष? आलेले होते यावर्षी आंबे आलेले होते. बर बर. याला आलेले होते पुन्हा आता एका साधारण वर्षात याची आंबे. काय किंमत कितीपर्यंत जाते हे? तर हे 4,500 रुपयापर्यंत आहे अच्छा. एक झाड. अच्छा. हा, मोठा असल्यामुळे. मोठा असल्यामुळं. हा. तसं आमच्याकडे 80 रुपयापासून झाड आहे. अच्छा. 80 रुपयापासून 4,500 रुपये झाडाची किंमत आहे. असं नाही बा की मोठंच घेतलं पाहिजे आणि लहान नाही घेतलं पाहिजे. लहानवाले लहान आहे, मोठ्यावाले मोठे आहे. बरं. सरासरी सगळे झाड आहेत. सगळे झाड. हे जांभळाचं झाड आहे. हे जांभळाचं झाड आहे. 10-15 फूट. हा. हा, जवळजवळ 15 फुटापर्यंत जांभळा झाड बी आहे. असं म्हणजे बा तसं 2 फुटापर्यंत बी आहे. अच्छा. उंची 15 फुटापर्यंत बी आहे. हा, हा. लोकांना लागणार तशी झाड आपण विकणार तसे लोकांना ज्याला गरज आहे तशी लोकांना घेऊ शकतात. कोणी एखादं मोठं देऊन लावते मेले म्हणून ते बरं. मोठं आहे. कोणी लहानाचं मोठं करू शकतो, मोठं करणारा बी झाड आहे. हा हा हा. हा सगळा विषय आपल्याकडे बरोबर. म्हणजे तयार ठेवला. म्हणजे लहान माणसाला कुठं जायचं काम नाही हो. आणि मोठ्या माणसाला भेटत नाही असं काही नाही. बरोबर. हे हा. पामचे झाड. हे पामचे झाड असे हा हा. हे शो साठीच आहे समजा. शो साठी, आता हे गार्डन साठी. हो. आता हे शेवगा आहे. आता हे हा. शेवगाचं कसं आहे हो. की सरासरी तुम्हाला 6 महिन्यामध्ये शेंग्याची खायला मिळू शकते. अच्छा. हा, तर लोक काय म्हणतात, शेवगा म्हणजे चांगला आहे, आयुर्वेदिक आहे हो. आणि लोक कधी येते कधी यायचं काम नाही. 4 महिन्यात 6 महिन्यात शेंग येऊ शकते आणि चांगल्या दर्जाची ओडिसा म्हणून कोयंबतूर म्हणून शेंग यायची हो. चांगली, मार्केटला बी चांगली विकली जाते. त्याला वाढही भरपूर आहे. वाढही भरपूर आहे हो. आणि झाडे टिकतो भरपूर बरोबर बरोबर. आणि लवकर प्रश्न मिटू शकते. बा येणारा खायला मिळाला म्हणजे लोकांची समस्या लवकर हा, समाधान होते. समाधान होते. नाही तर बरोबर. कधी येईल काय येईल असा विषय काही नाही. बरोबर हा? बरोबर. आता हे पामचे झाड आता गार्डनला हो.
मोठ्यात मोठं म्हणत बाय पिपळ आहे असे पिपळा जेवढा असे मोठ्या साईजचे झाड आहेत बरोबर. असं नाही की लहान म्हणून आहेत मोठे आहेत छोटे आहेत. ते आता एक सध्या चालू आहे की ते 3-4 फुटावर आंबे येतात, ते झाड सुद्धा आपल्याकडे उपलब्ध ते आहे. सगळं उपलब्ध आहे सगळं अच्छा, अच्छा. सगळी साईज उपलब्ध आहे अच्छा, आपल्याकडे अच्छा. कुठल्या गोष्टीचे नाही हे कुठला आंबा आहे? हे एक म्हणजे केशर आंबा आहे. अच्छा अच्छा. हा. आता बघितलं आपण ते. हो, हा. केशर आंबा. सगळे झाडे इकडे आहे. हे बघा आपल्याकडे काय बोलावलं होतं हम्म. तर- ते लाजाळूचे आहे का? नाही नाही चिचत हम्म. पहिले काय होतं आपली चारोळी एवढी महाग आहे हा. तुमचा बिबा एवढा गोडबिला महाग आहे हा. आणि मवाची झाडं एवढे वयानं म्हणजे लोक लावून नाही राहिले तर आपण काय करायला पुनर्रशन की तुमची चारोळी बिबा मव हा टेंभरून हा. या गोष्टीवर आपण दुर्लक्ष करून त्याची म्हणजे आपले खाणारे घटक आहेत हा. पण आपण विसरून चाललो आणि त्याला कोणी लावून नाही राहिलं तर बरोबर. आम्ही त्याचं पुनर्रशन करून राहिलो डबल किंवा वड लावला पाहिजे उंबर लावला आपले हे चारोळी लावली पाहिजे बिबा लावला पाहिजेत हम्म. आणि आपलं मोहाची झाडं लावले पाहिजेत हम्म. आणि हे मोहा झाडं निसर्गिक खातं नॅचरली खातं आणि बरोबर. हे सुद्धा झाडं मिळतील लोकांकडे काय आहे की चारोळीला आपण एवढा महत्व देतो हम्म. पण चारोळी झाडं आपण लावत ना हे मोहाचे झाड आहे. मोहाची झाडं आहेत हे. अच्छा अच्छा. हा. हे चांगले असे मोहाची झाडं आहेत हा. हे पाहता हे चारोळीची गोडे आपण आवश्यक खातो हो. हा पण लावण्यासाठी आपल्याकडे मनात येत नसे की चारोळी झाड लावून आपण जगवा आणि आपल्या विभागात तयार करावं बरोबर. ते याच्यावर सुद्धा आपण आम्ही- घरगुती लावू शकतो समजा नाही, तेल याला असेल याला तर? थोडं शेतात पाहिजे शेतात पाहिजे. शेतात. अच्छा अच्छा अच्छा. हा. हे चारोळीचं झाड आहे हा हम्म. असे मोहाचे आहेत पुन्हा येत हे बी हे बाई बिब्या झाडात हे हा हा हा. हे बिब्याची झाडात हे बिब्याची झाड. हा कारण बिब्याचा एवढा महत्व आहे गोडंबी आपण खातो चांगल्या आवडीनं बरोबर पण बरोबर. झाड लावण्यावर आपली म्हणजे परिवर्तन होत नसेल हा हा. तरी आपण तयार केलो जे संपूर्ण नाही यावं म्हणून पुन्हा आपण झाड तयार करून राहिलो बरोबर. तर ज्यांना लागली ज्यांना गरजेनुसार ज्यांना घेऊन जा हा हा. आणि मिळत नाही असं वस्तू म्हणायचं काम नाही बरोबर आणि बरोबर. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काय आठवलं हो. तर तुम्ही परत आम्हाला सांगू शकता नक्कीच की बा हे नक्कीच. झाड आम्हाला पाहिजेत आणि आम्हाला मिळाली पाहिजे म्हणून बरोबर. त्याची सुद्धा तुमच्या म्हणजे आठवण जवळपास आपल्याकडे सगळ्याच प्रकारचे झाड अवेलेबल आहे. झाड अवेलेबल असं आहे कुठलंच नाही म्हणून नाही नाही. म्हणायचा विषय नाही आता कसं आहे बरोबर. कोणाला विषय नाही होऊ द्याचा की बाबा हे झाड हा. मिळणार नाही हा, हा, आणि हा. जाऊन कुठं शोधायचं म्हणून बरोबर. निसर्ग नर्सरीमध्ये आलं निसर्गाची सगळ्या झाडाची नाही नाही निश्चित निश्चित. हा तर मोहाच्या झाडाचं महत्व हो आपल्यावर चांगल्या प्रकारचं आहे हो. पण आपण त्याच्यापासून लावण्यासाठी विचार करत नाही बरोबर. पण मोहा झाड लावल्याचा सगळ्याच गोष्टीला म्हणजे फायदा होऊ फायदा शकते होऊ शकतो. हा कमी कशी याच्यामध्ये हे बघा हे लाजाळू हे लाजाळू होतं हे लहान लहानपणी मुलं हो लाजाळू वगैरे झाड खेळायचे आपले डिस्मोन द्यायला हे असे हो. हे बघा हे झाड आपण म्हणजे की हे लाजाळूचं झाड हा. बरेच लोक बघतात आता हा. नवीन पिढीसाठी हा हे एवढं सुंदर असं झाड आहे की याला हात स्पर्श केल्याबरोबर हे बघा हा. पाणी मिटून हा घेतात. एवढ्या झाडाचं आपण म्हणजे बघत आहे पहा. हा असं आहे. हम्म. हे सुद्धा झाड आपण म्हणजे बघा की नाही असा विषय नाही आहे अच्छा अच्छा, प्रत्येक अच्छा. झाडाची म्हणजे आपण संबंध जोडलेला आहोत आणि याचं आयुर्वेदामध्ये ही मत आवडता बंदी आहे हा. आणि याचा थोडस म्हणजे विचार केला तर चांगल्या प्रकारचा याचा गुणधर्म आहे हो हम्म. कापूर ना कापूर आता हे कापुराचं झाड आहे जे आपण कापूर कापूर आपण देवाला हे करतो हा हा म्हणजे कापूर हे करतो वापरतो तर याची सुद्धा झाडं आपल्याकडे मिळतील हम्म. म्हणजे अशी मिळणार नाहीत आणि झाडामधून आपण वंचित राहू याचा प्रश्न येणार नाही फक्त कसं आहे की ज्यांना ज्याचे डिमांड करायचं बा लावायची हा. इच्छा केली तर त्यांना प्रत्येक विषयाप्रमाणे आम्ही झाडाचा माध्यम तयार केला की मिळावा म्हणून आपण हा. देवघरात व मंदिरात पूजेच्या आरतीसाठी आपण जो कापूर वापरतो हा हे त्या कापराचं झाड आहे आणि याचा सुगंध देखील हा सेम कापरासारखाच येत आहे. कापरासारखं आहे. हे सुद्धा या नर्सरीमध्ये झाड हा, उपलब्ध आहे. हा. अच्छा अशा प्रकारचं नाही की बा हे आपल्यावर नाही म्हणून हे चाफा. आता हे चाफ्याचं झाड आहे चाफ्याचं आहे हम्म. सुगंध फुले ते पूर्वी आपल्याकडे विहिरीवर कुठं झाडं राहत होते आणि बरोबर. फार चांगल्या प्रकारचा सुगंध राहते आणि कमी पाण्यात म्हणजे मेंटेन्स म्हणजे हा हा आणि जवळपास म्हणजे बऱ्याचशा पैकी झाडाला औषध आहे अच्छा 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 आणि चांगल्या प्रकारचे ज्याला आपण समजतो चाफा म्हणून हा बरोबर. आता वाढही हे- छान आहे वाढही छान आहे हा. आणि बाई चिंच आहे की नाही चिंच हा. आता हे चिंच जे आहे आता हे चिंचचे रोप हो एकदा चिंच जर लावली समजा तर आपल्याकडे कमी त्याचं महत्व आहे पण आंध्रामध्ये भरपूर चिंचेचं महत्व आहे हो हो हो. आणि चिंच जर एकदा आंध्रामध्ये लावलं वरणात वगैरे हा सगळे वरणात चिंच वगैरे खातात. याला हा. चांगल्या प्रकारचे आपण यूज करतो हो हो. पण लावण्यासाठी लोकांकडे नसेल तर आपल्याकडे म्हणजे हे सुद्धा चांगल्या बरोबर. प्रकारची क्वालिटी आहे आणि हो. मिळण्याचं पूर्ण
पूर्ण घेरदार घेर वगैरे घेते आणि पूर्ण सावली देणारा झाड सावली आहे देणारा आणि आणि हे चिंच देणाराही आहे. चिंच देणारे बी आहे आणि औषध भरपूर आहे. स्वतःही खाऊ शकता आणि बाजारात विकू शकता. विकू उत्पन्न शकता. घेण्यासाठी बी छान उपयोग आहे आहे ते. त्याचा. बरोबर आणि विचार जर केला तर या झाडाला औषध किती वर्ष आहे आपण अंदाज करू शकत नाही, एवढे बरोबर, औषध बरोबर. आहेत. कारण आज कितीतरी हजारो वर्षापूर्वीची झाडं आज झाडं आहेत. आहेत. हा, तर तशा झाडाची आपण म्हणजे उपलब्ध ठेवून राहिलेल्या. बरोबर. या झाडाला पूजा याच शिसम. आता हे शिसम जे आहे हम्म, तर याचा काय करतो आपण, महत्व काय करतो की देवाचे देवपाठ जे बनवतो, बरोबर. म्हणजे आपण देवाचे जे देवपाठ बनवतो तर या शिसू या झाडाचा जर बनल्या गेला तर याला आपण चांगला म्हणजे माध्यम शुभ म्हणून समजला जातो. आणि शिसम वेगळा आहे, शिसू वेगळा आहे. ते शिसूच्या झाडाचा आहे, याच्यापासून म्हणजे ज्याला बार महत्व आहे आणि लकडी बार चांगली आणि टिकण्यामध्ये दर्जेदार आणि याचा म्हणजे चांगल्या भाविकांना आपण याचा सन्मान करतो, बा शिसम जिला मिळायला पाहिजे आणि त्याचं देवपाठ आपण बनवलं पाहिजे. तर तसे पण झाड आपल्याकडे उपलब्ध आहेत. याच्यावर सुद्धा लोकांना जर समजा विचार केला तर ते झाड सुद्धा आपल्याकडे आहेत. असं म्हणजे नाही असं नाही, असं जे आपण सन्मानानं देवपाठाला चांगलं झाड समजतो हो. आणि त्याचा आपण उपयोग घेतो, बाकी आता देवपाठ चांगला याचा बनवा म्हणून. बऱ्याच लोकांची इच्छा आहे कोठे भेटते पण निसर्ग नसल्या हे भेटू शकते, बरोबर. असं काही हे नाही. हे जांबाचे रोप. जांबाचे हे जांब कुठलं आपलंच गावरानी आहे का? हे जांबा चांगला सर्टिफाईड जांब आहे. अच्छा. लग्नो सरदार जांब आहे. हा. लग्नो सरदार जांब आहे, चांगल्या प्रकारचा असं म्हणजे मोठं जांब आहे दुधाच्या जांबाचं. हम्म. आणि घर बी चांगला आहे आणि सहसा आभाळ जर आलं हा. तर हे गळ होण्यासारखं नाही आहे. अच्छा. बाकी इतर जांबा जे आहेत तर समजा आपले पिंक तायवान वगैरे नवीन नवीन उगवले मार्केटमध्ये, याची किती आभाळाचं जर हे वातावरण फिरलं हा. तर लगेच झाड रिकाम होते. हा. पण याचं काय ते काही कालावधी जास्त टिकू शकते. साधारण याला किती फळ यायला किती वर्ष लागतात? याला 2 वर्ष. अच्छा, 2 वर्षात फळ येते. 2 वर्ष फळ येते. अच्छा अच्छा अच्छा. आणि हे रोप केवढ्याला पडेल एक साधारण? हे सरासरी 50 रुपयाचं. अच्छा, हा. फक्त 50 रुपयामध्ये हा. हे जांबाचं रोप आहे आणि 2 वर्षात जांभई येतात, फळं हा. मोठे मोठे फळं येतात. मोठे मोठे. हो. हे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. हम्म. आणि हे कशाचं आहे? हे आपलं हे कवड्या लिंब, आपलं हे लिंब कवड्या लिंब त्याला कवड्या लिंब म्हणजे लिंबातला प्रकार. लिंबाचा प्रकार. हा हा हा. हे सुद्धा असे म्हणजे झाड असे लिंबाचाच प्रकार आहे. हा. पण याला सुद्धा चांगलं म्हणजे ढोर वासरू खात नाही अच्छा आणि अच्छा, चांगल्या प्रकारचं म्हणजे ऑक्सिजन देण्याला आणि झाड टिकण्याला याची सुद्धा